नमस्कार. मुरुड माझ्याच्या राजकारणावर बोलू काय या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आता आपण चर्चा करतोय प्रभाग क्रमांक 8 ब या इकडे उभ्या असलेल्या ॲडव्होकेट मृणाल खोत यांच्यासोबत. एकंदरीत आपण आज जाणून घेणार की त्यांची काय भावना आहे. त्यांना नुकतीच राष्ट्रवादी या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर ताई, तुमच्या काय भावना आहेत? आज तुम्हाला नगरसेवक या पदासाठी राष्ट्रवादी या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 8 ब मध्ये संधी दिली आहे. काय वाटतंय तुम्हाला? नमस्कार. सर्वप्रथम मी आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचे मी आभार मानते की मला त्यांनी प्रभाग क्रमांक 8 ब यामध्ये निवडणूक लढवण्याची संधी दिली. या निवडणुकीकरता मी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन आणि निवडणूक कशी जिंकता येईल किंवा काय यासाठी पूर्णपणे प्रयत्न करीन. मला उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. खासदार सुनील तटकरे साहेबांनी जो आपल्यावरती विश्वास दाखवला आहे याच्यावरती आपण नक्कीच खरे उतराल अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. मला काही प्रश्न विचारायचे होते आपल्याला की आपण राजकारण हे क्षेत्र का निवडलं? आपण मुळात पेशाने ॲडव्होकेट आहात, तरी पण अशी कोणत्या प्रश्न होते किंवा अशा कोणत्या भावना होत्या ज्यांनी आपल्याला राजकारणात येण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तुम्ही राजकारणात आलात? सर्वप्रथम पाहता राजकारणात उतरण्याचं एकमेव कारण माझं हेही आहे की मला समाजकारणाची खूप इच्छा होती. जे वकिली पेशामध्ये राहून मी समाजकारण करू शकत नव्हते. आणि कसं आहे, आपल्याला कुठेही समाजकारण करत असताना आपल्याला एक वरदहस्ताची गरज असते. आपण स्वतःहून किंवा काही करताना आपण लोकल लेवलला काम करू शकतो, पण ज्यावेळेला आपल्याला अधिकाऱ्यांची किंवा या गोष्टींची जेव्हा गरज भासते त्यावेळेला आपल्याला एका कुठल्या तरी नेत्याची किंवा या गोष्टींची गरज नेहमी पडत असते. आणि आज पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब यांचा विकास काम तर सर्वांनी मुरुडमध्ये बघितलेला आहे. आज माझा विश्वास आहे की या मुरुडच्या सर्वांगीण विकासासाठी एक ठोस आणि सक्षम नेतृत्वाची आपल्याला गरज आहे. आणि हे राजकारण ही गोष्ट बाजूला राहता समाजकारण करताना आपल्याला त्यांच्या वरदहस्ताची फार गरज आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही असं म्हणताय की खासदार सुनील तटकरे साहेब जे आहेत यांचं नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही ही संधी मागितली आहे नक्कीच. आणि त्या संधीचा वापर तुम्ही समाजातील सर्व लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी करणार आहात. मला असं वाटतं खूप चांगला विचार आहे तुमचा. मी आणखीन एक प्रश्न ह्याला जोडून तुम्हाला विचारू इच्छितो की नगरसेवक ही बनण्याची जी भावना आहे ही फक्त ह्याच या मार्गामुळे मिळाली का तुमच्या आणखीन काही तुमच्या प्रभागातील लोकांचे म्हणा किंवा सामान्य जनतेचे म्हणा, जे तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये पाहिलेले प्रसंग आहेत हे त्याला कारणीभूत आहेत? नक्कीच. कारण कसं असतं, आपण राजकारण करताना नुसतं राजकारण करत नसतो, लोकांचे प्रश्नही सोडवत असतो. त्यामध्ये लोक एक राजकारणी म्हणून नाही तर एक समाजकारण आणि हिने केलेलं काम काय आहे किंवा काय या या गोष्टीवर सुद्धा या गोष्टीचा सुद्धा विचार करत असतात. आणि त्यामुळे कसं आहे, साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जरी किती अडचणी आल्या किंवा काही, तर त्याच अडचणीवर आम्हाला मात करता येते, कारण त्यांच्या नेतृत्वावर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. चांगलं उत्तर आहे. मला तर वाटतं की तुम्ही ज्या प्रश्नांना धरून तुम्ही ही तयारी करताय, मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 8 ब मध्ये जे काही नागरिक आहेत त्यांना संपूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न तुम्ही या संधी मिळाल्यानंतर नक्की कराल. मला एक आवर्जून प्रश्न विचारायचा होता की अशा कोणत्या प्रभाग क्रमांक 8 ब मधल्या समस्या आहेत ज्या तुम्हाला वाटतात की आत्ता या निवडणुकीसाठी तुमच्या ध्येयामध्ये असाव्यात? आणि प्रभाग क्रमांक 8 ब जर आपण पाहिलं तर या भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचं मुख्य उदरनिर्वाहाचं साधन हे मत्स्य व्यवसाय आहे. तर मग त्यांच्यासाठी कोणत्या संकल्पना तुमच्या मनामध्ये आहेत ज्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या सामान्य जनतेला तुमच्या मार्फत दिसतील किंवा तुम्ही त्या राबवाल आणि त्या सर्व संकल्पनेचा फायदा या सामान्य जनतेला होईल आणि आपल्या एकंदरीत प्रभाग क्रमांक 8 ब मध्ये विकासाची गती वाढताना आपल्याला दिसेल? आपल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये बघायला गेलं तर माझे कोळी बांधव आहेत आणि मत्स्य व्यवसाय निगडीत त्यांच्याशीच आहे. आज पाहता आपल्याला पाऊस असो, वादळ वारा असो, त्यांना समुद्रामध्ये काही असेल तरी त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन तेच आहे. त्यांना त्या त्या एवढ्या कठीण परिस्थितीत त्यांना ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर माझं एक प्रयत्न राहील की आज आदितीताई महिला बालविकास मंत्री आहेत, तर त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला एक आधुनिक शेती
हा एक मुरुडमध्ये उपक्रम राबवता येईल त्यांच्याकरता, की जेणेकरून एक आधुनिक शेती तयार केल्यानंतर त्यांना ज्यावेळेला ह्या गोष्टींची जेव्हा अडचण असेल, जेव्हा वारा असेल, वादळ असेल किंवा या गोष्टींची जेव्हा संकटं असतील, त्यावेळेला त्यांना त्या गोष्टीचा कसा फायदा करून घेता येईल किंवा काय, तर त्या गोष्टी आपल्याला करता येतील. म्हणजे एकंदरीत समुद्राच्या मार्गे न जाता ज्या ज्या वेळेला समुद्रात जाण्यासाठी अडचणी असतील तर त्यावेळेला पर्यायी मत्स्य उत्पादन कसं मिळवता येईल यासाठी त्या मत्स्यशेतीचं ध्येय असणार आहे असं तुम्ही सांगताय. म्हणजे समुद्राच्या व्यतिरिक्त देखील त्यांना हे मत्स्य उत्पादन करता येणार आहे अशी संकल्पना घेऊन येण्याच्या तयारीत तुम्ही सर्व आहात. हो. तर एकंदरीत हा मत्स्य व्यवसाय कोळी बांधवांना ज्या ज्या वेळेला समुद्रामार्गे मत्स्य उत्पादन निर्माण करणं शक्य होणार नाही त्यासाठी मदतकारक असणार आहे असं आपलं मत आहे. जसं तुम्ही म्हणत होतात की ही आधुनिक मत्स्यशेती ज्या वेळेला आपण इथे राबवू शकू त्यावेळेला त्यांचे जे प्रश्न आहेत की ते वादळ वाऱ्याच्या वेळी किंवा ज्या वेळेला समुद्राला आपण म्हणतो की उधाण असतो त्यावेळेला त्यांना तिथे जाऊन मत्स्य उत्पादन निर्माण करणं शक्य नसतं किंवा मासेमारी करणं शक्य नसतं. तर अशा वेळेला ती आधुनिक शेती त्यांच्यासाठी एक मोठं साधन ठरू शकेल त्यांच्या प्रश्नावर मात करण्यासाठी. मला असं वाटतं खूप चांगली संकल्पना आहे. इथून एकंदरीत मुरुडच्या कोळी बांधवांना खूप आधार मिळेल आणि त्यांचे जे मूळ गरजा आहेत ज्या ज्या अडचणी त्या पावसाळ्यामुळे त्यांना येतात त्या 3-4 महिन्यामध्ये त्यांना सोसावं लागतं तर याच्यावरती एक चांगला मार्ग निघताना आपल्याला दिसेल. या व्यतिरिक्त कोणते धोरणं आहेत किंवा कोणते विचार आहेत जे आपण या निवडणुकीतून जनतेसमोर ठेवू इच्छिता आणि त्या धोरणांवरती तुम्ही ठाम आहात की ही धोरणं आम्हाला या निवडणुकीत राबवायची इच्छा आहे किंवा ह्या संकल्पनेला आम्हाला पुढे ह्या व्यतिरिक्त पुढे घेऊन जाण्याची इच्छा आहे जेणेकरून आपल्या प्रभाग क्रमांक 8 मधल्या नागरिकांना एक समाधान मिळेल. प्रभाग क्रमांक 8 वगळता फक्त त्याच ह्याच्याकरता नाही तर आपल्या मुरुडवासियांकरताच एक चांगली संधी आहे की आपल्या मुरुडमध्ये हॉस्पिटल नाही आहे आणि महिलांना खूप हालाकीची परिस्थिती येते कारण गरोदर महिलांना तशा सोयी मिळत नाही. कारण एक स्त्री असताना मी त्यांचं मन जाणू शकते की त्यांना किती अडचणींना फेस करावं लागतं. तसंच आपल्या मुरुडचे रस्ते आहेत. आज एक गर्भवती महिला जर कुठल्या अडचणीत असेल तर त्यांना अलिबागपर्यंत पोहोचवताना आपले रस्ते किती चांगले आहे ते तुम्हाला माहिती आहे. पण तिला त्या परिस्थितीतून जावं लागतं. त्यामुळे एक स्त्री असताना मी हे जाणू शकते की किती त्रास होतो. त्यामुळे पहिली आपली अडचण राहील ती हॉस्पिटल. आपल्या मुरुडमध्ये सुसज्ज हॉस्पिटल आणि त्याच्यामध्ये सोयी कशा होतील याच्याकडे जास्त भर दिला जाईल. आपल्या पाठीशी आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचा वरदहस्त आहेच. पण येत्या निवडणुकीमध्ये जेव्हा जनतेचा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे आणि त्यानंतर आपले सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येणार आहेत त्यावेळेला आपल्याला हॉस्पिटल या संकल्पनेला जास्तीत जास्त बळ मिळणार आहे. त्या हॉस्पिटल संदर्भात आता जसं आपण मांडणी केली तर या संदर्भात काही प्लॅन ऑफ ॲक्शन जे आपण म्हणतो काही प्लॅनिंग झालेली आहे किंवा आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व या विषयावर काही कामकाज सुरू केलेलं आहे का या संदर्भात काय सांगता येईल आपल्याला किंवा आपण या संदर्भात निवडणुकी झाल्यानंतर सांगाल कसं वाटतं? नाही, या संदर्भात साहेबांजवळ चर्चा केलेली आहे. या अगोदरही करत होतो आणि आत्ताही आहे. पण आपलं बळ तिथे वाढलं की या गोष्टी सहज आपल्याला शक्य होतील. आणि दुसरा एक महत्त्वाचा जे आहे ते मुरुडकरांचं स्वप्न होतं शिवसृष्टी जी तटकरे साहेबांच्या माध्यमातून होते ते तर आता मुरुडकरांना माहिती आहे. गेल्या वेळी आपलं भूमिपूजनसुद्धा झालं आणि एक चांगली शिवसृष्टी आपल्या मुरुडला लाभणार आहे. खरं तर शिवसृष्टी ही चांगली संकल्पना आहे जी आपल्या मुरुडला आता नुकतीच साहेबांच्या मार्फत मिळाली आणि जसं तुम्ही म्हणालात की एक आरोग्य व्यवस्थेवरती देखील तुम्ही काम करणार आहात. एकंदरीत पाहाल तर प्रभाग क्रमांक 8 व्यतिरिक्त सर्व नागरिकांच्या विचारात धोरणातून देखील तुमच्याकडे एक काय म्हणता येईल आपल्याला एक धोरण आहे आणि एक विजन आहे. तर मला असं वाटतं एक चांगली मांडणी घेऊन आपण पुढे चाललात. या सर्व गोष्टींमधून एक आपल्या मुरुडचा विकास मार्ग नक्कीच मोकळा होईल आणि त्या विकासाला गती मिळेल याबद्दल आपल्याला कोणतीही शंका नाही आहे. या चर्चेत शेवटचा प्रश्न मी जो सर्व उमेदवारांना विचारतो तो प्रश्न आहे आणि या व्यतिरिक्त सध्या तरी मला असं वाटतं आपण बऱ्यापैकी आपली चर्चा पूर्ण केली आहे. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की राजकारणाला तुम्ही सेवा म्हणून कसं टिकवणार आणि त्याला सत्ता म्हणून कसं बनवून देणार नाही याबद्दल काय सांगाल? राजकारण मुळात राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं. राजकारण आपण पाहता
पहिले आपण ज्या वेळेला त्या खुर्चीवर बसायला जातो ते आपण जनतेचे सेवक म्हणून बसायला जातो. त्यावेळेला जी व्यक्ती आपल्याकडे येते ती व्यक्ती कुठल्या पक्षाची आहे किंवा कुठल्या समाजाची आहे हे न बघता आपण तिचा प्रश्न काय आहे हे सोडवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. आणि जो विश्वास जनता माझ्यावर दाखवेल त्या विश्वासावर मी कधीच तडा जाऊन देणार नाही. कारण जनसेवा हेच माझं पहिलं धोरण आहे आणि म्हणजे माझं स्वप्नच ते आहे. त्यामुळे त्याकरताच मी या राजकारणामध्ये आले आहे की जनसेवा आपल्याला कुठून करता येईल आणि कशी करता येईल. आज मी जे राजकारणात आहे ते फक्त जनसेवेसाठी आहे. त्यामुळे राजकारण हे माझ्यासाठी नगण्य आहे. खूप चांगले विचार मांडलेत. आपण सर्व मुरुड माझा या पेजने आयोजित केलेल्या राजकारणावर बोलू काही या चर्चेचा भाग 3 पाहत आहे. आणि आज आपण बोललो प्रभाग क्रमांक 8 ब येथील उमेदवार ॲडव्होकेट मृणाल खोत यांच्याशी. खूप चांगलं वाटलं ताई तुमच्याशी चर्चा करून. अतिशय योग्य मार्गाने आणि उत्तम विचाराने तुम्ही पुढे चाललात. यासाठी तुम्हाला आमच्या सर्वांतर्फे खूप शुभेच्छा आणि आपल्याला नक्कीच यश मिळो यासाठी आमची सर्वांची प्रार्थना असेल. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मुरुड माझा या अधिकृत पेजला दिलेल्या मुलाखतीसाठी मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुर्तास या चर्चेमध्ये थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.